साईबाबा मंदिरातील फुलाची बंदी उठवल्याबद्दल महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचे समस्त फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी आज आभार मानले। यावेळी समस्त समर्थकांनी, शेतकरी व फूल विक्रेत्यांनी अतिशय जल्लोषात आणि फटाक्याची आतषबाजीने त्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला। तसेच नामदार साहेबांसारखे सक्षम व अनुभवी आणि डॉक्टर सुजय दादासारखे तरुण, तडफदार व अभ्यासू नेतृत्व आम्हाला लाभले, याचा सर्वांना अभिमान वाटतो, असे वक्तव्य फूल विक्रेता व शेतकऱ्यांनी केले। यावेळी डॉक्टर सुजय विखे यांनी आपले मत व्यक्त केले। महिन्यांपासून चालत असलेला न्यायालयीन लढा जो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा होता, फूल विक्रेते कार्यकर्त्यांचा होता आणि साई भक्तांचा होता, अशा लढ्याला आज यश मिळालं। माननीय उच्च न्यायालय औरंगाबादने त्या ठिकाणी निकाल दिला आणि साई मंदिरमध्ये परत एकदा फूल आणि हाराला परवानगी देण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने घेतला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। या लढ्यामध्ये राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली दाखल केलेली शेतकऱ्यांच्या माध्यमातून असलेली याचिका आणि त्या याचिकेवर सुनवाई घेत असताना कोर्टाने दिलेला निर्णय या गोष्टी सिद्ध करते की फूल उत्पादक शेतकरी आणि फूल विक्रेते या दोन्हींच्या पाठीमागे फक्त एकच व्यक्ती उभा होता, ते होते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब। त्या ठिकाणी अनेक आरोप विरोधकांनी आमच्यावर करायचा प्रयत्न केला। पूर्वहार बंदी ही विखे पाटील साहेबांनी केली असा आरोप करण्याचा प्रयत्न झाला, पण हे सगळे विरोधक विसरून गेले की ज्या माणसाच्या पाठीमागे गेले 35 वर्षे साईबाबा खंबीरपणे उभा आहे, ज्या माणसाचा पाठीमागे 35 वर्ष बाबांचा आशीर्वाद आहे, त्याला पुन्हा एकदा बाबांचा आशीर्वाद मिळाला आणि म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना बाबांचा आशीर्वाद मिळत या प्रश्नाचं उत्तर देखील बाबांच्या श्रद्धा व सबुरीच्या संदेशाने दिलं आणि आज अत्यंत शांतपणे गेल्या अनेक वर्षाच्या संघर्षाचा निकाल लागल्यानंतर जो उत्साह फूल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये झाला आहे, मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये जी काही अर्थव्यवस्था यावर उपलब्ध होती, अवलंबून होती, ही सगळी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि आज हा विजय हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय आहे, फूल विक्रेत्यांच्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबांच्या प्रार्थनाचा विजय आहे आणि या सगळ्यांच्या पाठीमागे मी विश्वास व्यक्त करतो की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या मतदारसंघामध्ये 1 लाखापेक्षा जास्त मताधिकारी निवडून येतील, याबाबत आता कुठलीही शंका राहिलेली नाही। प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी छायाचित्रकार संतोष गोरे, राजुरी। या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।